आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, रोखठोक आणि निर्भीड. महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज प्रस्तुत जिल्हा परिषद निवडणुकीचे महायुद्ध या विशेष कार्यक्रमामध्ये मी राजेंद्र कांबळे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची ही निवडणूक एकत्रित होत आहे आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीमध्ये आता जोरदार इन्कमिंग सुरू आहे. 2 दिवसामध्ये 2 मोठे नेते या ठिकाणी आता भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. आपल्या बोलण्यासाठी माजी पालकमंत्री आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे आहेत. भाऊ, काय सांगाल, या ठिकाणी गेल्या 2 दिवसापासून जोरदार इन्कमिंग सुरू आहे? सगळ्यांना नमस्कार. जोरदार एंट्री जिल्ह्यातच नाही आहे, पण ती महाराष्ट्रात आहे. आज महाराष्ट्राच्या महानगरपालिकेचे जर निकाल बघितले आपण, तर जनतेला किती आभार मानावं, जनतेचं किती कौतुक करावं हे कमी आहे. आज ह्या महाराष्ट्रामध्ये 29 महानगरपालिका लागल्या, त्यातल्या 26 महानगरपालिकेवरती आज कमळाच्या चिन्हावर असलेले महापौर इथं बसत आहेत. हा मोठा अभिमान आहे. आणि आज परवा दिवशी आमच्याकडं ती बातमी आली होती. परवा दिवशी आमच्याकडं जे बाळासाहेब वनमोरे हे मध्यवर्ती बँकेचे संचालकच आहेत आणि 3 वेळा माझ्या विरुद्ध लढले. 3 वेळा माझ्या विरुद्ध लढले. पण त्यांनी सांगितलं की आता भाऊ मी थकतो, आता तुमच्यावर काम करायला मी तयार आहे. त्यांनी एंट्री केली. त्यामध्ये आमचे माळी असतील सोनीचे, ते घोरपडे गटाचे आहेत, आमच्यावर असतात ते, पण त्यांनीही आज प्रवेश केला. त्यामध्ये आपले बेडकचे विष्णू पाटील पंत, त्यांनी आमच्याकडे प्रवेश केला. आणि आज जे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा प्रमुख जे महादेव दबडे आहेत, तर त्यांनी आज त्यांच्या सर्व कार्यकर्त्याबरोबर, पत्नीसोबरोबर आणि सर्व कार्यकर्त्याबरोबर त्यांनी प्रवेश केला. त्यामध्ये बोलवाडचेही काही लोकांनी प्रवेश केला. त्यामध्ये प्रवीण कांबळे ग्रामपंचायत सदस्य, शैनाज हवालदार ग्रामपंचायत सदस्य, नितीन कांबळे माजी सदस्य, रफिक शेख माजी सदस्य, सुजाता कांबळे बचत गट सचिव, सचिन खोत, उल्हादाय हवालदार, नितीन साठे, उदय कांबळे, दीपक कांबळे, प्रदीप कांबळे, अमोल कांबळे ह्या लोकांनी, बोलवाडच्या गावच्या लोकांनी, हे प्रमुख नेत्यांनी इथं प्रवेश केला. त्याचबरोबर यांच्याबरोबर जो प्रवेश केला गेला, महादेवांच्याबरोबर जो प्रवेश केला गेला, त्यांच्याबरोबर नीलम महादेव दबडे, मोहिनी प्रमोद वाघमारे, प्रमोद जयराम वाघमारे, राजेंद्र गाडेकर, विमल वाघमारे ग्रामपंचायत सदस्य टाकळी, सद्दाम मुल्ला ते काँग्रेसचे आहेत, एहसास सौदागर काँग्रेसचे आहेत, दिनेश माने, प्रतीक गाडेकर, अभिजित पाटील माजी उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य टाकळीचे आहेत, विठ्ठल झेंडे, सतीश दबडे, विपुल झेंडे, सतीश दबडे माजी सरपंच, संगाप्पा लोखंडे टाकळीचे आणि सतीश दबडे हे शिवसेना उभाट्याचे पदाधिकारी आहेत. तर ह्या लोकांनी आज इथं प्रवेश केला. ह्यांच्यासोबत शेकडो कार्यकर्त्यांनीही प्रवेश केला असं मी घोषित करतो. त्यांचा सगळ्याचा प्रवेश घेता येत नाही, पण मेन लोकांचा प्रवेश घेतला, पण त्यांचाही प्रवेश झाला आणि पक्षामध्ये त्यांचा प्रवेश झालेला मी घोषित करतो. आणि निश्चितच मी त्यांना आश्वासित करतो की इथून पुढं तुम्ही पक्षाचे एक मेंबर बनलात, एका कुटुंबातले मेंबर बनलात. त्यामुळे निश्चितच जो सगळ्यांना न्याय तर तुम्हालाही न्याय मिळाला जाईल. कुठेही मान सन्मान कुठे कमी पडणार नाही आहे, विकासाला पैसा कमी पडणार नाही. ह्या दृष्टिकोन आपण सर्वांनी मिळून काम करूया. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जे उमेदवार मिळतील आपल्याला, ज्यांचं कमळ चिन्ह आहे आणि भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत, त्यांना भरघोस मतानं आपण जिल्हा परिषदेला आपण निवडून द्यायचं आहे. आणि निश्चितच 7च्या गट आणि 14 पंचायत समितीच्या सीट आपण निवडून काढून आपण उंचांक गाठायचं आहे. त्यामुळं निश्चितच जे पक्षामध्ये ज्यांनी पदार्पण केलं त्यांना मी माझ्या शुभेच्छा देतो. तुम्ही कधी जात धर्म किंवा कुठल्या गटातटाचा बघितला? सर्व म्हणजे तुमच्या मिरज तालुक्यातील जे मिरज विधानसभा मतदारसंघाचे सर्व गावांना निधी दिला, कोट्यवधीचा निधी दिला, तर तिथल्या जनतेला काय आवाहन कराल? मी जनतेला हेच आवाहन करेल की आज नगरपालिकेची निवडणूक करून आज जिल्हा परिषद पंचायती निवडण्यासाठी मी तुमच्यापाशी येतो. आपण विकासाला प्राधान्य द्या. गावात विकास झाला असेल तर निश्चित आपलं कमळाला मतदान द्या. तो कमळाने विकास केलेला आहे, सुरेश भाऊंनी केलेला आहे, देवेंद्र भाऊंनी केलेला आहे. तर त्या कमळाला आपण महत्त्व द्या आणि या विकासाच्या माध्यमातून आपण भरघोस द्या, निधी आणता येईल आपल्याला, आपण भरघोस मतदान करा. निश्चितच मिनी मंत्रालयाची निवडणूक आहे, त्यामुळे तिथूनही पैसा आपल्याला उपलब्ध होईल. पण आपले जर तिथं सदस्य असतील तर निश्चित पैसा आपल्याला उपलब्ध होईल. उरलेली कामं आपल्याला करता येतील, तो मोठा आधार असतो. त्यामुळं सगळ्या गावातल्या सगळ्या जनतेना मी कधी जात धर्म कोणी मतदान दिलं का नाही दिलं, मी सगळ्यांची कामं करतो. त्यामुळे सगळ्यांनी ह्या वेळेला एक सहकार्याची भूमिका घेऊन पक्षाच्या चिन्हाच्या कमळाच्या चिन्हावर आपण बटन दाबून सगळ्यांना निवडून द्यावं ही विनंती.
या ठिकाणी आपल्याला बोलण्यासाठी माजी पालकमंत्री आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे होते. त्यांनी सांगितले की विकासाच्या मुद्द्यावर या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक होणार आहे. कॅमेरामन राहुल सोबत मी राजेंद्र कांबळे, महाराष्ट्र दूरदर्शन न्यूज, मिरज.